नमस्कार, मी डॉक्टर प्रीती नाईक. अर्थशास्त्राच्या ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वित्तीय व्यवस्थेचं आर्थिक विकासात काय महत्त्व असतं ते पाहणार आहोत. मग वित्तीय व्यवस्था, आपण या आधीच्या लेक्चरमध्ये आपली वित्तीय व्यवस्था आपल्या देशामध्ये कशी असते, म्हणजे फायनान्शियल सिस्टीम कशी असते हे पाहिलं होतं आणि त्या फायनान्शियल सिस्टीमचं वर्क कसं असतं हे पाहिलं होतं. तर आपल्याला आज आपल्याला वित्तीय व्यवस्थांचं आर्थिक विकासात काय महत्त्व आहे ते पाहायचं आहे. वित्तीय व्यवस्थांचं आर्थिक विकासामध्ये काय रोल असतो ते आज आपल्याला पाहायचं आहे. मग आज अनेक अर्थतज्ञ ह्या गोष्टीचा विचार केलेला आहे की वित्तीय व्यवस्थांचं प्रभाव हा आर्थिक विकासावर पडतो का, हा त्यांना प्रश्न अजूनही पडलेला आहे. तर त्याचं त्यांनी उत्तर शोधायचा प्रयत्न केलेला आहे. वित्तीय व्यवस्थांचा अनेक घटकावर प्रभाव पडतो का, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर अनेक अर्थतज्ञांनी आपली मतं मांडलेली आहेत. काही अर्थतज्ञांचं असं मत आहे की वित्तीय व्यवस्थाचं महत्त्व किंवा आर्थिक विकासामध्ये वित्ताचं महत्त्व, वित्तीय व्यवस्था काय करत असतात, अर्थव्यवस्थेला वित्ताची मदत पुरवठा करत असतात. तर मग वित्ताचं महत्त्व हे त्या देशामध्ये आर्थिक विकासाचा, त्या देशाला आर्थिक विकासाचा कोणता टप्पा गाठायचा आहे, आर्थिक विकासाची त्यांना कोणती सीमा, कोणत्या सीमेपर्यंत त्यांना आर्थिक विकास करायचा आहे त्यावर अवलंबून असतं. वित्ताचं महत्त्व हे त्या देशामध्ये तेथील सरकारला त्यांच्या देशाचा आर्थिक विकास कोणत्या टप्प्यापर्यंत पाहिजे आहे, कोणत्या लिमिटपर्यंत त्यांना आर्थिक विकास करायचा आहे त्यावर अवलंबून असतं वित्ताचं महत्त्व. म्हणजे काही देशांना त्यांचा देशाचा आर्थिक विकास हवा असतो पण तो पर्यावरणपूरक हवा असतो, म्हणजे पर्यावरणाला धोका न पोहोचता त्यांना आर्थिक विकास करायचा असतो. तर तशा प्रकारच्या देशांना जर अशा पर्यावरणपूरक जर विकास करायचा असेल तर त्या प्रमाणात तिथे वित्ताची गरज पडेल. काही देश असे असतात की त्यांना योग्य तंत्रज्ञानावर आधारित त्यांना प्रगती करायची असते. मग योग्य तंत्रज्ञानाचा आधारित प्रगती करण्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, जे लागणारं जे वित्त आहे त्या प्रमाणातच तिथे वित्ताचे महत्त्व असेल. आणि काही देशांना विकेंद्रित पद्धतीने विकास साधायचा असतो. अशा पर्याय निवडलेला जर असेल काही देशांनी तर त्यांना तिथे त्या प्रमाणात तिथे कर्जाची किंवा वित्ताचं महत्त्व वेगळं राहील. तर अशा प्रकारे देशांच्या त्यांच्या आर्थिक विकासाच्या ज्या सीमा असतात त्या सीमेनुसार त्यांना वित्ताचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. म्हणून प्रत्येक देशामध्ये वित्तीय व्यवस्थेचं महत्त्व हे वेगवेगळं राहील. तर आता आपण वित्तीय व्यवस्थांचा काय कार्यभाग असतो उत्पादनासाठी ते पाहूयात. वित्तीय व्यवस्थांचा उत्पादनासाठी कार्यभाग असतो कारण आपण जे उत्पादन घेत असतो ते उत्पादन आपण भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन या 4 गोष्टीच्या आधारे आपण उत्पादन घेत असतो. भूमी, भांडवल, श्रम आणि संघटन या 4 गोष्टीच्या आधाराने आपण उत्पादन घेत असतो. तर तिथे भूमीसाठी सुद्धा भूमीचा मोबदला द्यावा लागत असतो, श्रमाचा मोबदला द्यावा लागत असतो. त्याच्यानंतर वेगवेगळे संसाधनं असतात, जसं कच्चा माल आहे, यंत्रसामुग्री आहे, त्याच्यानंतर वीज आहे, पाणी आहे, दळणवळण आहे, या सर्व साधनांना, उत्पादनाच्या साधनांना मोबदला द्यावा लागतो. आणि संघटन, जे मॅनेजर्स असतात, जे पूर्ण उत्पादनाचं मॅनेजमेंट करतात, त्यांना सुद्धा मोबदला द्यावा लागतो. तर अशा प्रकारे श्रम, भूमी, भांडवल आणि संघटन या सर्व घटकांना मोबदला देण्यासाठी आपल्याला उत्पादन कार्यामध्ये उत्पादन घडून आणण्यासाठी या सर्व घटकांची गरज असते आणि त्याचा मोबदला हा आपल्याला पैशात द्यायचा असतो. म्हणून कोणतेही उत्पादन घेण्यासाठी पैसा जर असेल तर आपण अतिरिक्त प्रमाणामध्ये उत्पादनाची साधने खरेदी करू शकतो, श्रम जास्त खरेदी करू शकतो, उत्पादनाची संसाधनं जास्त खरेदी करू शकतो आणि उत्पादन वाढवू शकतो. म्हणून उत्पादन वाढवण्यासाठी आपल्याला पैसा या घटकाची गरज आहे किंवा वित्त या घटकाची गरज आहे. तर वित्त आपल्याला कुठून मिळत असतं, वित्तीय व्यवस्थेतून मिळत असतं. वेगवेगळ्या आपल्या देशामध्ये ज्या वित्तीय संस्था आहेत, वित्तीय बाजार आहेत, या बाजारातून आणि वित्तीय संस्थांमधून आपल्याला उत्पादन हे वित्त हे मिळत असतं. तर अशा प्रकारे वित्त हे आपल्याला वित्तीय संस्थांकडून आणि वित्तीय बाजारातून मिळत असतं. मग या वित्तीय संस्थांचं आणि वित्तीय बाजाराचं महत्त्व आपल्या उत्पादनासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण भांडवल हा घटक, वित्त हा घटक
कोणत्याही उत्पादनासाठी एक प्राथमिक गरज आहे. मग वित्ताचं महत्त्व जर उत्पादनासाठी आहे आणि आपल्याला वित्तीय व्यवस्थेतून मिळत आहे, तर वित्तीय व्यवस्थांमधून आपण मिळणाऱ्या उत्पन्नातून, मिळणाऱ्या वित्तातून आपल्याला अधिकाधिक उत्पादन वाढवायचं असेल तर आपण वाढवू शकतो. तर ह्या वित्तीय संस्था नेमकं करतात काय, वित्तीय संस्थांमधून कशा प्रकारे पैसा येत असतो ते आपल्याला पाहायचंय. तर वित्तीय व्यवस्था नेमकं करतात काय, वित्ताचा पुरवठा करतात म्हणजे नेमकं करतात काय. तर वित्तीय संस्था ह्या काय करत असतात, वित्तीय संस्था ह्या उद्योग व्यवसायांना कर्ज पुरवठा करत असतात. वित्तीय संस्था, वित्तीय बाजार हे उद्योगधंद्यांना कर्ज पुरवठा करतात आणि त्यांना लागणारं जे काही भांडवल आहे ते भांडवल गोळा करून देत असतात. अशा प्रकारे वित्तीय संस्था ह्या जे लोकांची बचत असते त्या बचतीचं रूपांतर हे कर्जात करत असतात, बचतीचं रूपांतर भांडवलात करत असतात. कशा प्रकारे, वित्तीय क्रिया करून त्या अशा प्रकारे भांडवलात त्याचं रूपांतर करतात. मग वित्तीय क्रिया म्हणजे काय असतात, या वित्तीय व्यवस्थेमध्ये वित्तीय संस्था असतात, त्या वित्तीय संस्था वित्तीय क्रिया करत असतात. तर उत्पादनासाठी लागणारं वित्त हे आपल्याला वित्तीय व्यवस्थातून मिळत असतं. उत्पादनासाठी वित्ताचं महत्त्व असतं आणि आपण जर उत्पादन घेतलं, अधिकाधिक उत्पादन घेतलं तर आपलं अधिकाधिक उत्पन्न सुद्धा वाढते आणि त्यातून आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढते आणि तिथे आपलं राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर देशाचा आर्थिक विकास त्यातून घडून येत असतो. म्हणून आर्थिक विकासामध्ये वित्ताचं महत्त्व आहे. आपल्या देशामध्ये उत्पादनाचा आणि वित्तीय व्यवस्थांचा जवळचा संबंध आहे, कारण आर्थिक विकास हा भांडवल निर्मितीच्या दरावर अवलंबून असतो. भांडवल जितकं अधिक तितका आर्थिक विकास अधिक होत असतो, भांडवल जितकं कमी आहे तितका आर्थिक विकास कमी होत असतो. म्हणून भांडवलाचा आणि आर्थिक विकासाचा जवळचा संबंध आहे. उत्पादन कार्यामध्ये तर वित्ताचे महत्त्व असतेच. म्हणून आर्थिक विकासामध्ये जर भांडवलाचं महत्त्व आहे म्हणजे कशासाठी, आर्थिक विकासामध्ये भांडवलाचे महत्त्व आहे म्हणजे नेमके उत्पादनासाठी लागणारं जे भांडवल आहे ते आपल्याला उपलब्ध होणे. कशामुळे, कारण आर्थिक विकास हा उत्पादनावर आधारित आहे आणि उत्पादन हे भांडवलावर आधारित आहे आणि भांडवल आपल्याला उत्पादनासाठी लागणारं भांडवल हे आपल्याला उत्पादनाच्या वेळेवर, गरजेपुरतं आणि स्वस्त व्याजदराने आपल्याला ते मिळालं तर उत्पादन हे सतत चालत असते. आपण जे आपल्या देशात उत्पादनाचे कार्य करत असतो त्यावर आपला आर्थिक विकास अवलंबून असतो आणि त्यासाठी आपल्याला लागणारं जे भांडवल आहे ते आपल्याला वेळेशीर मिळालं पाहिजे तेवढं मिळालं पाहिजे आणि त्याला कमी व्याजदराने ते मिळालं पाहिजे. तर आपला उद्योग व्यवसायाला सातत्याने जर मिळालं पाहिजे तरच आपल्या देशामध्ये सतत हा उत्पादनाचे कार्य चालत राहील आणि उत्पादनाचे कार्य सतत चालत राहिलं तरच आपला आर्थिक विकास सुद्धा त्यातून घडून येत असतो. तर अशा प्रकारे आर्थिक विकास आणि उत्पादनासाठी लागणारं जे वित्त सहाय्य आहे त्याचा घनिष्ठ संबंध आहे. आणि हे वित्त सहाय्य कोण करत असतं, वित्तीय व्यवस्था. वित्तीय व्यवस्थांमुळे उद्योग व्यवसायाला मिळणारं जे वित्त आहे ते सातत्याने मिळतं, कमी व्याजदराने मिळतं आणि वेळेवर मिळतं. त्यामुळे आपल्या देशामध्ये उत्पादन हे सतत चालू असतं, उत्पादनामध्ये वृद्धी पण चालू असते आणि त्यातून आर्थिक विकास घडून येतं. म्हणूनच आपण म्हणतो की आर्थिक विकासामध्ये वित्ताचं किंवा वित्तीय व्यवस्थेचं महत्त्व आहे. त्याच्यानंतर वित्तीय व्यवस्थेचं आणखी एक महत्त्व आहे की उत्पादनासाठी तर भांडवल लागतेच, उत्पादनासाठी तर भांडवल लागतंच, परंतु त्या व्यतिरिक्त उत्पादनासाठी भांडवल लागतंच, त्या व्यतिरिक्त बाजारामध्ये सुद्धा या वित्तीय व्यवस्थेचं महत्त्व आहे. कारण वित्तीय व्यवस्था जितकी चांगली असेल तितकी तिथे वित्तीय व्यवस्था काय करत असते, बाजारामध्ये पैसा पुरवठा करत असते. कर्ज रूपाने म्हणा किंवा अन्य रूपाने वित्तीय व्यवस्था ही बाजारामध्ये पैसा पुरवत असते. तर तिथे बाजारामध्ये सुद्धा सतत पैशाचा पुरवठा होणे आवश्यक आहे, कारण त्यामुळे बाजारामध्ये जर सतत पैशाचा पुरवठा होत राहिला तर वित्तीय बाजार हे अधिक मोठे होतात, त्या बाजारपेठेचा आकार वाढतो आणि त्याचा कालावधी सुद्धा वाढतो, बाजारपेठ अधिक डेव्हलप होतात. तर अशा प्रकारे मार्केटमध्ये सुद्धा वित्ताचं महत्त्व आहे. कारण मार्केटमध्ये कशा प्रकारे, तर कारखान्यामध्ये जेव्हा वस्तू तयार होते तर त्या वस्तू मार्केटपर्यंत येईपर्यंत त्यांची एक साखळी असते.
ती साखळी कशी असते, मार्केटमध्ये जी वस्तू असते ती वस्तू तयार झाल्यानंतर ती कुठे येते, कारखान्यात जी वस्तू तयार होते ती वस्तू तयार झाल्यानंतर कुठे येते, ती वस्तू कारखान्यामधून ठोक विक्रेत्यांकडे विकत घेतल्या जाते. ठोक विक्रेते मग घाऊक व्यापाऱ्यांकडे, घाऊक व्यापारी त्यांच्यापासून विकत घेतात ती वस्तू, आणि घाऊक व्यापाऱ्यांपासून किरकोळ व्यापारी, आणि किरकोळ व्यापाऱ्यांपासून मग दुकानदार. अशा प्रकारे ही जी साखळी आहे या साखळीमध्ये सुद्धा अनेक आर्थिक व्यवहार होत असतात. तिथे सुद्धा अनेक वेळेस कर्जाची गरज पडते, पैशाची गरज पडते, आणि तिथे कधी कधी त्या व्यापाऱ्यांमध्ये हुंडी वटवण्याचं काम सुद्धा तिथे करत असतात. तर हे सर्व कार्य त्या ठिकाणी सुद्धा वित्त पुरवण्याचं काम हे वित्तीय व्यवस्था करतात, वित्तीय संस्था करत असतात. हुंडी वटवण्याचं कार्य सुद्धा तिथे वित्तीय संस्था करत असतात. तर अशा प्रकारे ह्या साखळीमध्ये सुद्धा पैशाची गरज असते, वित्ताची गरज असते, ती आपण वित्तीय व्यवस्था पूर्ण करत असतात. आणि जर या ठिकाणी जर पैशाची कमतरता आली तर मात्र ही साखळी व्यवस्थित चालणार नाही, आणि त्यामुळे वस्तूंचा पुरवठा मार्केट आपल्यापर्यंत येईपर्यंत कुठेतरी वस्तूचा पुरवठा हा वस्तूच्या पुरवठ्याचा कमतरता भासेल. ही जर साखळी, या साखळीमध्ये अडथळा निर्माण झाला पैशाच्या अभावी, तर आपल्या मार्केटमध्ये येणाऱ्या वस्तू सुद्धा त्या प्रमाणामध्ये शॉर्टेज वस्तूचं जर निर्माण झालं तर वस्तूच्या किमती इकडे बदलतात, वस्तूच्या किमती तिथे महाग होतात. तर त्यामुळे या साखळीमध्ये सुद्धा योग्य प्रमाणात वेळेच्या वेळी पैशाची पुरवठा होणे आवश्यक आहे. म्हणून मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सुद्धा पैशाची सतत पुरवठा होणे गरजेचे आहे. जसं उत्पादन कार्याला पैशाची पुरवठ्याची गरज आहे, तसं उत्पादन बाजारपेठेमध्ये सुद्धा पैशाच्या पुरवठ्याची गरज आहे. त्यानंतर बघा, आता आपल्याला लक्षात आले की उत्पादन कार्यासाठी वित्त पुरवठा आवश्यक आहे आणि ते वित्तीय व्यवस्थांमधून होत असते, आणि बाजारपेठेमध्ये सुद्धा वित्ताची गरज आहे आणि ते वित्तीय व्यवस्थेमधून पुरवठा केला जात असतो. मग नेमकं वित्तीय व्यवस्था काय करत असतात, वित्तीय व्यवस्था कशा प्रकारे पुरवठा करत असतात, त्याचा कार्यभाग कसा चालत असतो. तर वित्तीय व्यवस्था काय करत असतात, वित्तीय व्यवस्थांमध्ये काय असतं, वित्तीय संस्था असतात, वित्तीय बाजार असतात, वित्तीय संसाधने असतात, मग वित्तीय आणि वित्तीय सेवा असतात. तर वित्तीय संस्था म्हणजे वेगवेगळ्या बँका या लोकांची बचत करतात, बचत गोळा करतात. सर्वसाधारण लोक आपल्या उत्पन्नातून काय करत असतात, बचत गोळा करत असतात. ती बचत काय करत असतात, ते कुठेतरी गुंतवत असतात. बचत ती ठेवीमध्ये गुंतवत असतात. जे सर्वसाधारण लोक आहे ते आपल्या उत्पन्नातून काही बचत करत असतात, आणि ती बचत कुठे ठेवत असतात, ते ठेवी स्वरूपामध्ये बँकामध्ये ठेवत असतात. कारण त्यांना त्यांची बचत ही कमी जोखीम असलेल्या ठिकाणी ठेवायची असते. जिथे जोखीम नाही आहे, त्यांची बचत नुकसान होणार नाही अशा ठिकाणी त्यांना ठेवायचे असते. म्हणून ते बँका निवडतात आणि बँकांमध्ये त्यांचे पैसे हे डिपॉझिट म्हणून ते ठेवत असतात. आणि दुसरीकडे जे उद्योग व्यापारी असतात, त्या उद्योग व्यापाऱ्यांना त्यांना कर्जाची गरज असते, पैशाची गरज असते. तर त्यांना काय असते, पैशाची गरज असते, परंतु तिथे त्यांना जे उद्योग व्यापारी आहेत ते त्यांच्या पैशाची गॅरंटी देऊ शकत नाही की आम्ही गुंतवलेल्या पैशांची परतफेड किंवा गुंतवलेल्या पैशांचा परतावा आम्ही देऊ, याची ते हमी देऊ शकत नाही. कारण उद्योग व्यवसायामध्ये जोखीम असते. म्हणून जे उद्योगी असतात ते त्यांच्या पैशाची, गुंतवलेल्या पैशांची हमी देऊ शकत नाही. मात्र जे बचतदार असतात, सर्वसाधारण लोक जे बचत करत असतात, त्यांना त्यांच्या पैशाची हमी पाहिजे असते. म्हणून अशा दुविधा परिस्थितीमध्ये वित्तीय संस्था काय करत असतात की बचतदारांना त्यांच्या पैशाची हमी देतात, आणि गुंतवणूकदारांना जिथे भांडवल आहे, भांडवलदारांना पाहिजे त्या कर्जाची त्यांना पूर्तता करतात. म्हणून या अशा दुविधेमध्ये मध्यस्थ म्हणून ह्या वित्तीय संस्था कार्य करत असतात. जसं बचतदारांना त्यांच्या पैशाची हमी देतात, त्यांचे पैसे ठेवून घेतात, आणि त्याच ठेवीचं रूपांतर ते गुंतवणूकमध्ये करतात. त्या ठेवी त्या गुंतवतात, उद्योग व्यापाऱ्यांना कर्ज देऊन ते गुंतवतात. तर तिथे उद्योग व्यापाऱ्यांना कर्ज मिळत असते आणि बचतदारांना सुद्धा त्यांच्या पैशाची हमी मिळते आणि त्यांना व्याज मिळते. तर ह्या दोघांच्या अशा दुविधेच्या परिस्थितीमध्ये मध्यस्थ म्हणून काम करणाऱ्या ह्या वित्तीय संस्था असतात. तर मग वित्तीय संस्था काय करतात की बचतदारांची बचत गोळा करतात आणि उद्योग आणि व्यापाऱ्यांना कर्ज देतात. अशा प्रकारे हे कार्यभाग असा चालत असतो. तर अशा प्रकारे वित्तीय व्यवस्था ह्या प्रत्येक ठिकाणी मध्यस्थ म्हणून काम करतात.
मग वेगवेगळ्या वित्तीय संस्था, आपण वित्तीय संस्था आपल्या आजूबाजूला कार्य करत आहेत त्या सर्व वित्तीय व्यवस्था अशा प्रकारे कार्य करत असतात. त्यामध्ये काही म्युच्युअल फंड आहेत, म्युच्युअल फंडच्या कंपन्या आहेत, काही विमा कंपन्या येतात, काही व्यापारी बँका येतात, सहकारी बँका येतात, काही विकास बँका येतात. तर ते सगळ्या बँका ह्या अशा प्रकारे मध्यस्थ म्हणून काम करतातच आणि उद्योग व्यापाऱ्यांना कर्ज देत असतात आणि विकासात हातभार लावत असतात. तर दुसरी बाजू अशी म्हणजे की जे बचतदार असतात त्या बचतदारांना त्यांचे पैसे जे आहेत ते कुठे गुंतवावे हे कळत नाही. त्यांचे पैसे हे कोणत्या खात्यामध्ये कोणत्या ठिकाणी गुंतवावे हे गुंतवणुकीचं ज्ञान त्यांना बाजाराचं नसतं. म्हणून ते काय करतात की त्यांचे पैसे हे बँकेत ठेवतात आणि बँकांना गुंतवणुकीचं ज्ञान असल्यामुळे बँका त्यांचे पैसे हे व्यवस्थितपणे गुंतवू शकतात. यामुळे काय होतं की जर एखाद्याला कुणाला अज्ञान आहे त्याच्या तो अडथळा दूर होऊन जातो गुंतवणुकीमुळे. कुणाला भौगोलिक डिस्टन्समुळे कुठे ते पैसे गुंतवू शकत नाही, तो अडथळा दूर होतो. आणि काही वेळेस पैसे लोक हे सोने चांदी काही वस्तू याच्यामध्ये गुंतवतात. त्याच्यापेक्षा तीच वस्तू सोने चांदीमध्ये ती बचत न गुंतवल्या जाऊन वित्तीय व्यवस्थांमुळे तीच बचत ही उद्योग व्यवसायामध्ये उत्पादनासाठी त्याचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. म्हणून वित्तीय व्यवस्थांमुळे अशा प्रकारची बचत ही निष्क्रिय गोष्टीमध्ये अडकून पडण्यापेक्षा ती उत्पादन कार्यासाठी आपण त्याला वापरू शकतो. तर वित्तीय व्यवस्थांमुळे हे शक्य होत असते. म्हणून अशा प्रकारे आर्थिक विकासामध्ये ह्या वित्तीय व्यवस्था कार्यभाग हा नोंदवत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे बघा दोन बाजार आहेत, नाणे बाजार आणि भांडवल बाजार. हे असे दोन बाजाराचे आपण प्रकार पाहिले होते. तर नाणे बाजार म्हणजे काय असते की आपल्या आजूबाजूला आपण पाहतो की व्यापारी बँका आहे, सहकारी बँका आहेत, रिझर्व्ह बँक आहे, SBI आहे, विकास बँका आहे, म्युच्युअल फंड आहे, पोस्ट ऑफिस आहे, पोस्ट ऑफिसचे बॉन्ड्स असतात आणि अनेक महामंडळ आहे, शेतीला पुरवठा करणारे महामंडळ आहे, औद्योगिक महामंडळ आहे. ह्या सर्व ज्या संस्था आहेत आपल्या आजूबाजूला त्या सर्व संस्था या नाणे बाजारात येतात. आता नाणे बाजारामधले जे व्यवहार असतात, नाणे बाजार कोणाला म्हणायचं, ज्याच जे व्यवहार किंवा नाणे बाजारात काय होत असतं, नाणे बाजारामध्ये छोट्या स्वरूपाचं कमी कालावधीचे जे कर्ज उपलब्ध करून दिल्या जात असते. उद्योगांना, व्यापाऱ्यांना, व्यक्तींना, शेतकऱ्यांना सर्वांना छोट्या स्वरूपाचं कर्ज, जिथे कमी कालावधीचं कर्ज उपलब्ध करून देण्याचं कार्य ही नाणे बाजारामध्ये होत असते. जिथे छोट्या स्वरूपाचे व्यवहार, कर्ज देण्याघेण्याचे व्यवहार होतात ते सर्व नाणे बाजाराचे व्यवहार असतात. म्हणून त्याला नाणे बाजार म्हटले. आणि म्हणून ज्या व्यापारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, या सर्व बँका त्याच्यामध्ये कार्य करत असतात आणि म्हणून ते सगळे व्यवहार नाणे बाजाराचे व्यवहार असतात. आणि दुसरा आहे भांडवल बाजार. त्या भांडवल बाजारामध्ये दोन बाजार येतात, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE. असे दोन बाजार भांडवल बाजारात येतात. त्या भांडवल बाजारामध्ये काय होत असतं, भांडवल बाजारामध्ये वेगवेगळे ज्या कंपन्या आहेत त्या तिथून आपल्याला लागणारं, कंपन्यांना लागणारं जे भांडवल आहे ते तिथून घेत असतात. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज किंवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये काय कार्यभाग असतो, तिथे काय असतं की तिथे एक सेबी नावाची एक संस्था आहे, SEBI सेबी नावाची एक संस्था आहे. ती ह्या भांडवल बाजार आणि नाणे बाजारावर, भांडवल बाजारावर नियंत्रण ठेवत असते. मग ह्या ज्या नवीन कंपन्या असतात, ज्यांना एखाद्याला नवीन कंपनी उभी करायची आहे किंवा आपल्या कंपनीचा डेव्हलपमेंट करायचं आहे आणि त्याला भांडवलाची गरज आहे, तर ते काय करतील की त्यांचे स्वतःचे शेअर्स हे मार्केटमध्ये विकायला आणतील आणि त्या शेअर्स विकायला आणतील आणि आपल्यासारखे जे सर्वसाधारण लोक आपली बचत ही कुठेतरी पैसे जास्त परतावा मिळण्याच्या अपेक्षेने कुठे गुंतवू इच्छितात, तर ते लोक तिथे गुंतवतात, म्हणजे रोखे खरेदी करतात. आणि त्यामुळे काय होतं की जे समोरचे भांडवलदार आहेत, जे उद्योगपती आहेत, त्यांना त्यातून भांडवल उभा करतात. म्हणजे अशा प्रकारे लोकांची बचत ही डायरेक्टली भांडवल बाजारामध्ये गुंतल्या जात असते. लोकांची बचत भांडवल बाजारामध्ये गुंतल्या जात असते. तर अशा प्रकारे भांडवल बाजारामध्ये अनेक ज्या अशा जवळपास 500च्या वरती कंपन्या आहेत, ज्या भांडवल बाजारातून बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमधून अशा प्रकारे स्वतःच्या कंपन्यांसाठी लागणारा जे भांडवल आहे तो वेळोवेळी उचलत असतात किंवा वेळोवेळी त्या
घेत असतात. तर त्यातून काय होतं की लोकांची बचत ही उद्योग व्यापाऱ्यांना लोकांची बचत ही उत्पादनाच्या कार्यासाठी वापरली जाऊ शकते. तर हे वित्तीय व्यवस्थांमुळे आवश्यक आहे, वित्तीय बाजारामुळे हे शक्य होत आहे. वित्तीय बाजार नसता तर आपण आपलं जे बचत आहे ती आपल्या घरात आपली पडून राहिली असती, आपण कुठे गुंतवली नसती, तर त्याचा त्या आपल्या बचतीचा उपयोग उत्पादन कार्यासाठी लागला नसता. आपण आपली बचत डायरेक्टली एखाद्या कंपनीमध्ये उत्पादन कार्यासाठी लावू शकतो. कशामुळे लावू शकतो? कारण आपल्याकडे भांडवल बाजार आहे, तिथे आपण डायरेक्टली शेअर्स खरेदी करू शकतो. मग शेअर्स कसे खरेदी करायचे असतात? अनेक कंपन्या किंवा एजंट्स, दलाल असतात, ते ब्रोकर्स, ते काय करत असतात की अशा प्रकारे तुम्हाला आपल्या या ब्रोकर्सला काय असतं की भांडवल बाजाराचं ज्ञान असतं आणि ते काय करत असतात की पैसा कोणत्या कंपनीत गुंतवायचा आहे, कुठे गुंतवायचं याचं मार्गदर्शन करतात ते गुंतवणूकदारांना, बचतदारांना. मग आपल्यासारख्यांना जर सर्वसाधारण लोकांना बचत करून त्यांचे पैसे गुंतवायचे असतील तर ते ब्रोकरच्या मध्यस्थानी पैसे गुंतवत असतात किंवा शेअर्स विकत घेत असतात. तर जसं शेअर खान आहे, SBI स्मार्ट आहे, हे जे आहेत काही उदाहरणं आहेत हे. तर हे जे ब्रोकर्सचं काम करतात, आपण डायरेक्टली एखाद्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून शेअर्स आपले पैसे त्याच्यामध्ये गुंतवू शकत नाही. म्हणून ते लोक जे उद्योगपती असतात ते त्यांचे शेअर्स मार्केटमध्ये विकायला आणतात आणि आपण ते ब्रोकर्सच्या माध्यमाने खरेदी करतो. आपल्या आणि उद्योगपतींच्या मध्यस्थी म्हणून ते ब्रोकर्स काम करतात आणि आपल्याला पाहिजे ते कंपनीचे शेअर्स आपण तिथे खरेदी करू शकतो. त्यासाठी आता काही मोबाईलवर ॲप्स आलेले आहेत, त्याचा वापर करून आपण घरी बसून सुद्धा हे खरेदी विक्रीचे कार्य आपण करू शकतो. तर अशा प्रकारे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये आपली बचत आपण डायरेक्टली इन्व्हेस्ट करू शकतो. तर अशा प्रकारे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचं काम चालतं, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचं सुद्धा काम चालतं. तिथे अनेक ब्रोकर्स आहेत, अनेक वित्तीय संस्था डायरेक्टली तिथे पैसे गुंतवतात. जसं आता उदाहरण पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती जे नोकरदार वर्ग आहे तो काय करत असतो, त्यांचं एक PF त्यांच्या अकाउंटमधून कट होत असतं. कट म्हणजे ते सेव्हिंग असतं, PF अकाउंट असतं त्यांचं, प्रोव्हिडंट फंड असतो, तो त्यांच्या मंथली पेमेंटमधून थोडाफार प्रमाणात काटल्या जात असते. आणि प्रॉव्हिडंट फंड हे ते निधी हा तसा पडून न ठेवता ते इन्व्हेस्ट करत असतात शेअर मार्केटमध्ये. वेगवेगळ्या कंपन्यांना उत्पादन कार्यामध्ये तो पैसा तिथे वापरला जात असतो. तर कोषागार गृहांचा आपला जो प्रॉव्हिडंट फंड आहे तो सुद्धा अशा प्रकारे उत्पादन कार्यात गुंतवला जात असतो. वित्तीय संस्था आहे म्हणून हे आपलं शक्य आहे की आपली बचत कुठेतरी उत्पादन कार्यात गुंतवल्या जात आहे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विकास बँक आहेत, वेगवेगळ्या विमा बँक आहेत. जसं विमा बँका म्हटलं तर LIC आहे, त्याच्यानंतर HDFC लाईफ इन्शुरन्स आहे, SBI लाईफ इन्शुरन्स आहे, रिलायन्स लाईफ इन्शुरन्स आहे, LIC आहे. ते हे सर्व काय होतं, हे सर्व जे त्यांचे जे निधी आहे त्यांच्याजवळचा तो निधी ते शेअर मार्केटमध्ये गुंतवत असतात. तर अशा प्रकारे ह्या विमा बँकांचं झालं. काही विकास बँक आहेत जसं IDB आहे, SIDB आहे, SIDB आहे, SIDB आहे. त्याच्यानंतर SDFC आहे, ICICI आहे, नाबार्ड आहे, या डेव्हलपमेंट बँक, NHB आहे, या डेव्हलपमेंट बँक आहेत, विकास बँक आहेत, ज्या सुद्धा त्यांच्याजवळ असलेले जे काही अतिरिक्त निधी आहे तो निधी लोकांची जी बचत त्यांच्याकडे येत असते त्या अतिरिक्त निधीचा उपयोग हा उत्पादनासाठी लावत असतात. तर अशा प्रकारे या विकास बँका सुद्धा त्यामध्ये उत्पादनासाठी मदत करत असतात. कोषागार गृह सुद्धा उत्पादनासाठी मदत करत असतात. व्यापारी बँका सुद्धा लोकांची ठेवी गोळा करून उद्योग व्यापाऱ्यांमध्ये त्याचा उत्पादनासाठी वापर करत असतात. शिवाय म्युच्युअल फंड कंपन्या आहेत काही, म्हणजे HDFC म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर रिलायन्स म्युच्युअल फंड आहे, त्याच्यानंतर UTI सुद्धा ही भारतीय कंपनी आहे, ती सुद्धा म्युच्युअल फंडची कंपनी आहे. तर ह्या म्युच्युअल फंड कंपन्या सुद्धा त्यांचे लोकांच्या ठेवी गोळा करून ते शेअर मार्केटमध्ये लावत असतात. तर अशा प्रकारे आपल्या आजूबाजूला ह्या वित्तीय संस्था आहेत. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं तर ह्या भांडवल बाजारामध्ये अशा प्रकारे मोठमोठ्या ज्या वित्तीय संस्था आहेत, ज्या गुंतवणूक कंपन्या आहेत, ज्या विमा कंपन्या आहेत, ज्या डेव्हलपमेंट विकास बँक आहेत, या अशा प्रकारे उत्पादनाच्या कार्यामध्ये उद्योग व्यापाऱ्यांना लागणाऱ्या उत्पादनाच्या कार्यामध्ये मदत करत असतात. शिवाय
शेतीचं उत्पादन जे असतं ते शेती सुद्धा आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोठा वाटा असतो शेतीचा. मग शेती क्षेत्र सुद्धा आपल्याला विसरता येत नाही. तर शेती क्षेत्रासाठी लागणारं जे काही अर्थसहाय्य आहे त्यासाठी आपल्याकडे RBIची एक संस्था काढलेली आहे, ती नाबार्ड, NABARD, नाबार्ड हे शॉर्ट फॉर्म आहे. त्या नाबार्डचं स्थापना कशासाठी करण्यात आलेली आहे, शेतीसाठी लागणारे, शेतीच्या विकासासाठी लागणारं जे पण अर्थसहाय्य, ग्रामीण विकास आणि शेती विकास साठी लागणारं जे पण अर्थसहाय्य, ते अर्थसहाय्य करण्याच्या दृष्टीने या नाबार्डची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि ही नाबार्ड काय करत असते, नाबार्ड ही राज्य सहकारी बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि अन्य सहकारी बँक यांच्या माध्यमाने शेतीसाठी लागणार, शेतीच्या विकासासाठी लागणारे जे कर्ज सहाय्य आहे ते करत असते. मग कर्ज सहाय्य म्हटलं तर कशासाठी कर्ज सहाय्य करत असतात, जसं शेतामध्ये स्प्रिंकलर लावायचं आहे, शेतीमध्ये विहीर खोदायची आहे, तसं शेतीमध्ये अन्य काही अवजारे घ्यायची आहे, ट्रॅक्टर घ्यायचा आहे, हार्वेस्टर घ्यायचा आहे, अन्य अवजारे घ्यायची आहे, जनावरे घ्यायची आहे, शेती तुम्हाला विकत घ्यायची आहे. तर ह्या सर्व शेतीसाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी नाबार्ड ही अर्थसहाय्य करत असतं. म्हणून तिथे सुद्धा शेतीमध्ये उत्पादनात वाढ होते. अशा कर्ज सहाय्य जर मिळत असेल शेतीला तर उत्पादनात वाढ होते, उत्पादन वाढलं तर आर्थिक विकास होतो. अशा प्रकारे शेतीचा विकास करण्यासाठी सुद्धा ह्या बँका आहेत. त्याच्यानंतर विमा क्षेत्र आहे, पर्यटन आहे, शिक्षण आहे, आरोग्य आहे, यांच्याच्या डेव्हलपमेंटसाठी सुद्धा ह्याच्या आणि परकीय व्यापार आहे, या सर्व गोष्टींच्या विकासासाठी सुद्धा आपल्याकडे काही बँका आहेत ज्या या गोष्टीसाठी कर्ज सहाय्य करत असतात, की जेणेकरून विमा क्षेत्राचा विकास व्हावा, नंतर पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा, शिक्षण क्षेत्राचा विकास व्हावा, आरोग्य क्षेत्राचा विकास व्हावा, यासाठी काही वित्तीय संस्था आहेत ज्या पैसा पुरवत असतात. म्हणून वित्तीय व्यवस्था काय करत असतात, शेतीसाठी कर्ज पुरवतात, उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवतात, भांडवलाचा पुरवठा करतात, त्याच्यानंतर विकास कार्यासाठी कर्ज पुरवठा करत असतात, त्याच्यानंतर सरकारला सुद्धा या भांडवल बाजारातून कर्ज पुरवठा होत असतो. सरकारला कशा प्रकारे, काही वेळेस सरकारना सुद्धा जनतेकडून, काही वेळेस सरकारला सुद्धा त्यांच्या आपल्या देशामध्ये विकास कार्य करण्यासाठी कर्जाची गरज पडत असते. जसं रस्त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी, देशामध्ये आरोग्य सुविधा चांगली करण्यासाठी, देशामध्ये शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि अन्य काही जे घटक आहेत त्यासाठी. त्याच्यानंतर देशामध्ये समजा तुटीची अर्थसंकल्प झालेला आहे, तुटीचा बजेट आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सुद्धा अर्थसंकल्पामध्ये तुटीचा अर्थसंकल्प झाला तर ते कसर भरून काढण्यासाठी सुद्धा सरकारला कर्जाची गरज पडत असते. म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कर्जाची उभारणी करण्याची गरज पडते. तर सरकार सुद्धा शेअर मार्केटमध्ये म्हणजे भांडवली बाजारमध्ये कर्ज रोखे हे विक्रीस आणते आणि सर्वसाधारण लोक हे कर्ज रोखे विकत घेतात आणि त्यामार्फत सुद्धा सरकारला सुद्धा भांडवल तिथे मिळत असते. म्हणून सरकारला सुद्धा विकास कार्यासाठी लोकांची बचत ही डायरेक्टली लोकांना म्हणजे सरकारला जे लागलेले भांडवल आहे ते डायरेक्टली लोकांची बचत ही सरकारला लागलेल्या भांडवलात करता येत असते. कशामुळे करता येते, कारण तिथे आपल्याला भांडवल बाजारात उपलब्ध आहे. सरकार तिथे कर्ज रोखे भांडवल बाजारात विक्रीस आणते आणि आपण ते खरेदी करतो आणि त्यातून सरकारला भांडवल मिळतं. तर अशा प्रकारे कर्ज रोख्याच्या माध्यमाने सुद्धा सरकारला तिथे भांडवल गोळा करता येतं. म्हणून विकास कार्यासाठी, आर्थिक विकासासाठी संपूर्ण ठिकाणी जो लागणारा वित्त घटक आहे तो पुरवण्याचं कार्य हे वित्तीय संस्था करत असतात. शिवाय उद्योग व्यापाऱ्यांना जे काही ट्रान्सफर करण्यासाठी, पैसे ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा ज्या सेवा लागत असतात त्या वित्तीय संस्था देत असतात. त्यातून काय होतं की ज्या आर्थिक क्रिया आहेत त्या पटापट होतात. वेळ न जाता आर्थिक क्रिया उद्योग व्यापाऱ्यांमध्ये ज्या पैशाच्या संबंधीच्या आपण क्रिया घडून यायच्या त्या फास्ट होतात आणि त्यातूनच आर्थिक विकासाला चालना मिळते. अशा प्रकारे आज आपल्याला लक्षात आलेलं आहे की आर्थिक विकासामध्ये वित्तीय व्यवस्थेचं महत्त्व असतं. वित्तीय व्यवस्था वेगवेगळ्या संस्था, वेगवेगळ्या भांडवल बाजार यांच्या माध्यमाने आर्थिक विकासामध्ये सहभाग नोंदवत असते. म्हणून आर्थिक विकासामध्ये वित्ताचं महत्त्व आहे आणि वित्ताचा पुरवठा हा आपल्याला वित्तीय संस्था, वित्तीय बाजार करत असतात. म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये किंवा देशाच्या विकासामध्ये वित्ताचं आणि वित्तीय व्यवस्थेचं हे अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे आज आपल्याला लक्षात आलेलं आहे.